नंदुरबार जिल्ह्यामधील मुलगी या परिसरात मुसळधार पावसामुळे मुलगी गावामधील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे 4000 हेक्टर शेती पिकाचं नुकसान झालं आणि जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे। मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, सांगोला या भागात मोठं नुकसान झालेलं आहे। एप्रिल आणि मे महिन्यामधील पावसामुळे अमरावती जिल्ह्यात 15000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आणि शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होते। पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील 1200 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। पावसामुळे ज्वारीची कणसं काळी पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। जालना जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसाचा शेतीला मोठा फटका। जिल्ह्यातील 1879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय आणि नुकसानीमध्ये मोसंबी, डाळिंब या फळपिकांसह उन्हाळी पिकांचा देखील समावेश आहे। 10 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर पाऊस उघडीप घेणार आहे आणि मे महिन्याच्या शेवटी कोसळणारा पाऊस सध्या गायब झालाय। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन आहे। नांदेडमध्ये शेतातील नुकसान दाखवणारा चिमुकलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। आमदार राजेश पवारांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे आणि बांधावर जाऊन थेट भेट देत नुकसानीचे पंचनामे करण्याचे त्यांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत। संभाजीनगरमध्ये एकानं रीलचा व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क बाजारामध्ये फेकून दिलेल्या मिरच्या लोकांना वाटल्यात। सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे। मे महिन्यामध्येच झालेल्या पावसामुळे धुळ्यामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। उत्पादनात घट झाल्यानं बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढलेले आहेत आणि नागरिकांना भाववाढीचा फटका सहन करावा लागेल। बीडच्या आष्टीमध्ये 7000 रोपं असलेली टोमॅटोची बाग उखडून टाकली आहे। मुसळधार पावसामुळे टोमॅटोची शेतातली ही बाग उद्ध्वस्त केली आहे आणि शेतकरी राम शेळकेंना त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुण्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली। पुण्यामधल्या नारायणगावमध्ये कृषी मंत्र्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे। कोकण किनारपट्टीवर जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये 18 मोठ्या भरतीचे दिवस आहेत। समुद्र आणि खाडी किनारी असलेल्या 145 गावांना अलर्ट जारी करण्यात आलाय। अमरावतीच्या मेळघाटमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत। सध्या मेळघाटमधील 11 गावात 20 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे। पाणीपुरवठा योजनेची कामं अजूनही रखडलेलीच आहेत। मालेगावच्या गिरणा नदीवर तरुणांची स्टंटबाजी। नदीवरील बंधाऱ्याच्या सांडव्याच्या पाण्यामध्ये उतरून तरुणांचा जीवाशी खेळ, तर पाणी अडवण्यासाठीच्या लोखंडी प्लेट आणि भिंतीमध्ये असलेल्या गॅपमधून दुसऱ्या बाजूला जीवघेणी कसरत करत उड्या मारल्या जातात। वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली आणि आवक वाढल्यानं तुरीच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली। तुरीला प्रति क्विंटल आता 6600 रुपयांचा दर आहे। बुलढाण्यामधील देऊळगाव राजा तालुक्यात पेरणीपूर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे। 36422 हेक्टर क्षेत्रावर पेरणीची शक्यता आहे आणि पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करण्याचं कृषी विभागाचं आवाहन आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू आणि वारीला जाण्याच्या आधी शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात झाली आहे। एकीकडे विठुरायाच्या दर्शनाची आस, तर दुसरीकडे खरीपाची पेरणी उरकण्याची घाई आहे। निसर्गप्रेमी सुरेश शिंदेंनी सह्याद्री देवराईसाठी 1000 गुलाबी पेरूचे रोप भेट दिलेले आहेत आणि साताऱ्यातल्या परिसरात वृक्ष लागवड होणार आहे। राज्यभरात 1 लाख वृक्ष लागवड करण्याचा सह्याद्री शिंदेंचा मानस आहे। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळलेत। आषाढी यात्रेच्या तोंडावर कोरोनानं सोलापूर जिल्हा प्रशासनाची चिंता वाढवली आहे। कोल्हापूरमध्ये आतापर्यंत 8 कोरोना बाधित रुग्ण सापडलेत आणि वाढती रुग्णसंख्या पाहता 10 ऑक्सिजन बेड तयार करण्यात आलेत। पण सध्या सीपीआर मधील कोरोना वॉर्डमध्ये एकही रुग्ण उपचार घेत नसल्यामुळे वॉर्ड कुलूप बंद आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न ब्रजलाल बियानी महाविद्यालय धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी घडलाय। बीएससीच्या अंतिम वर्षाच्या केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील 50 प्रश्न आले आणि तक्रारीनंतर सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे। भोर मतदारसंघामधील 60 शाळा बनणार आहेत पुणे मॉडेल। अजित पवारांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन निधी अंतर्गत विशेष प्रकल्प, आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2,44,000 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं मिळणार आहेत। शिक्षण विभागाचं नियोजन 93% पाठ्यपुस्तकं उपलब्ध आहेत।
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यावर भर देण्यात येते आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांची मात्र दमछाक. 2025-26 मध्ये पटसंख्या वाढीसाठी विशेष मोहीम राबवणार. गोंदिया जिल्हा आरोग्य विभागामध्ये तब्बल 385 पदं रिक्त आहेत. 2019 पासून आरोग्य विभागाची भरती रखडल्यानं मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. वाशिममध्ये ई सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी. महा-डीपीडी पोर्टल वारंवार ठप्प होत असल्यानं अर्ज सादर करण्यास अडचण. तर खरीप हंगामात 2025-26 साठी अर्ज करण्याची आज अंतिम मुदत आहे. खतं बियाणं खरेदी करण्यासाठी आष्टीमध्ये कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी. उडीद आणि सोयाबीनच्या बियाण्यांची जास्त मागणी असल्याची कृषी केंद्र चालकांची माहिती आहे. अकोल्यामध्ये एचटीबीटी बियाण्यांवर शेतकरी संघटना आक्रमक होणार आहेत. यंदा राज्यामध्ये 70% वर प्रतिबंधित एचटीबीटी बियाणं लागवड होणार आहे. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांचा हा दावा. तुळजाभवानीच्या भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे आता पुण्यातला लाडू. बालाजी देवस्थानच्या धर्तीवर भक्तांना मोतीचूर लाडू मिळणार आहे आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची ही माहिती. वाशिममध्ये नारायण व्यास यांचा 24 तासामध्ये 425 किमी सायकल प्रवास. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी हा प्रवास. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर पुन्हा 1,00,000 रुपयांवर. 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 2,500 रुपयांची वाढ झालेली आहे. रत्नागिरीमध्ये मीरा किनाऱ्यावरील बसरा स्टार जहाजाचे 2 तुकडे. तब्बल 5 वर्ष हे जहाज खडकात अडकून पडलेलं होतं आणि 35 कोटी रुपयाचं हे जहाज 2 कोटी रुपयामध्ये भंगारात काढलं जाणार आहे. इंजिनिअरिंगचा पेपर फुटी प्रकरणात शिक्षकासह 4 जणांना अटक. पुणे पोलिसांची ही कारवाई आणि कारवाईवेळी 2 लाख रुपये जप्त करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून विशेष मोहीम सुरू आहे आणि पहिल्याच दिवशी 22 गुन्हे दाखल झाले तर 29 संशयितांना अटक झाली आहे. तसंच या कारवाईमध्ये पहिल्याच दिवशी 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरासह सिडको, सातपूर, अंबड, इंदिरानगर या भागामध्ये गुन्ह्यात वाढ झाली. घरफोडी, चोरी, त्याचबरोबर इतर गोष्टी चोरल्या जातात. त्याचबरोबर एक रिक्षा देखील चोरली आणि त्याचा हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे. चंद्रपूरमध्ये हायवाच्या धडकेमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा मालकाला मोकळीक दिलीच गेल्याचा आरोप होता आणि शवविच्छेदन कक्षाबाहेर विद्यार्थी आक्रमक झालेत आणि त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. राहाता तालुक्यातल्या अस्तगाव परिसरातली ही दुर्दैवी घटना आहे. पाय घसरून पडलेल्या महिलेला वाचवताना पतीसह एकाचा मृत्यू झाला. महिलेला वाचवण्यात मात्र यश त्यानंतर आलं. विलेपार्ले येथून 30 मे रोजी रिक्षा चोरीला गेली. प्रकाश ताम्हणकर यांची रिक्षा चोरीला गेली आहे. गडचिरोलीमधून तेलंगणाला तस्करी होणाऱ्या 34 जनावरांची पोलिसांकडून सुटका. मध्यवर्ती भागामधील धर्मपुरी इथली ही पोलिसांची कारवाई आणि या कारवाईत एक ट्रक देखील जप्त. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. शांततेत सण उत्सव साजरा करण्याचे प्रशासनाचं आवाहन आहे. नागपूरमधील रहाटे कॉलनीत पेट्रोल टँकरचा अपघात. टँकरमध्ये साधारण 20,000 लिटर पेट्रोल. थोडक्यामध्येच मोठी दुर्घटना टळली आणि टँकर बाहेर काढण्याचं काम आता सुरू झालंय. सांगलीमध्ये वंचितकडून विश्रामबाग चौक इथल्या आदित्य रुग्णालयाची तोडफोड. राज्य कामगार विमा योजना असताना रुग्णालयानं जादा पैसे उकळल्याचा वंचितचा आरोप आहे. तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नाशिकमध्ये नर्सिंग महाविद्यालयामध्ये प्राचार्याकडून 4 विद्यार्थिनींचा विनयभंग. विद्यार्थिनींसोबत गैरप्रकार करणाऱ्या प्राचार्यांना टायगर ग्रुपनं घेरलं आणि गुन्हा दाखल झालेला आहे.